त्यांच्या बाबतीत त्यांनाही सगळ्यांना शुभेच्छा, सर्व जनतेला शुभेच्छा। त्यामुळे हे राज्य, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणारं राज्य आहे। या राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था राखली जाते, एक सलोख्याचं वातावरण आपल्या राज्यामध्ये आहे, ही आपली परंपरा आहे। आणि त्यामुळे मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत। कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे, अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे। त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू। त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी कालच जनरलला सांगितलं, माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। दुसरी गोष्ट, मी माहिती सकाळी घेतली, त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत। मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे। तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार माजेल, अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो। मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली पाहिजे, ते जिथे आहेत तिथे, आणि तोडगा काढला पाहिजे, त्यांना आश्वस्त केलं पाहिजे। सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी मीटिंग बोलवून त्यांच्यासह जरांगे पाटलांना भेटलं पाहिजे। इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच घडलेला नव्हता। राज्याचे मुख्यमंत्री 2 दिवस शेतावर काहीतरी उपटत होते, आपण पाहिलं असेल काय उपटत ते मला माहीत नाही, पण ते चित्र आहे सगळं, तिथे उपटत आहेत। ही उपटाउपटी थांबवून त्यांनी आता जरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली, त्यांच्या तब्येतीची सरकारला नेहमीच काळजी राहिलेली आहे आणि वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी संवाद साधतायत। असं नाही का काही कोणाचा प्रेस्टीज आहे, कोणाचा इगो आहे, अशातला बिलकुल भाग नाही। आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः गेलेले त्यांच्याशी संवाद करायला, चर्चा करायला। यापूर्वीच्या इतिहासात कधीही असं झालेलं नाही। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्याशी संपर्क आणि संवाद ठेवून आहेत आणि त्यामुळे त्यातून त्यांचं योग्य ते समाधान होईल। ज्यांनी ज्यांनी त्यांना सूचना करायच्या आहेत, कोर्ट असेल, पोलीस प्रशासन असेल, त्या सूचना आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आवाहन हे केलेलं आहे, ते योग्य निर्णय करतील असं मला वाटतं। सरकारला खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। सरकारचे प्रतिनिधींनी 2दा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आणि तेवढा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। सरकारने तोडगा काढावा, नुसत्या चर्चा, रिकाम्या चर्चा, सुक्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही। मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा। मला वाटतं की चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत आणि कालही मी सांगितलं होतं की आता मागासवर्गाचा जो अहवाल आहे की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आत हा पोचेल आणि तात्काळ आम्ही विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला अधिकचं आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची जर ठाम असेल तर मला वाटतं थोडा वेळ वाढवण्याची आवश्यकता आहे। सर, मराठा आरक्षणामध्ये सर्वे करताना खूप अडचणी येतात। आता रोज मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, मुख्यमंत्री लक्ष घालत असल्यामुळे मी ॲज अ कॅबिनेट मंत्री खूप, पण रोज आमची दर कॅबिनेटमध्ये आता मंगळवारी पण परत चर्चा होईल, नक्कीच त्याच्यामध्ये मार्ग निघेल अशी मला खात्री आहे। तर सातत्यानं आरक्षण देतो असं सांगून सरकार काहीच करत नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। मुंबईमध्ये येण्याचा इशारा देऊन सुद्धा सरकारनं काहीच केलं नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाले। महाराष्ट्रातली जी युवा पिढी आणि जे कोणी त्यांचे समर्थक आहेत ते आले, त्यांचं अर्थातच मुंबईत स्वागतच आहे।
आणि प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार, त्याच्यामुळे आंदोलन करायचा अधिकार आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे आज जे आंदोलक आज आलेले आहेत मुंबईला, तर त्यांच्या सगळ्या सोय ही सरकारने केलीच पाहिजे आणि सरकारची नैतिक जबाबदारी आहे. आणि जरांगे पाटील आणि सगळे त्यांचे समर्थक जे आहेत त्यांनी मोठ्या संख्येने आम्ही येणार हे महिन्यापूर्वी सरकारला सांगितलं होतं. त्यामुळे ट्रिपल इंजिन खोक्याचं जे सरकार आहे त्यांचं नियोजन नसल्यामुळे सगळ्या अडचणी येतात.